नमस्कार, मी रश्मी पटवर्धन, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून गेल्या 18 वर्षांपासून या क्षेत्रात काम करते आहे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र यातर्फे चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये फॅकल्टी म्हणून मी गेल्या 5 वर्षांपासून इथे काम करते आहे. PG डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी या कोर्सबद्दल सांगायचं झालं तर मुळात हा कोर्स आपण का करायला हवा याबद्दल जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मला द्यायला नक्की आवडेल. ते उत्तर मी असं देईन की समुपदेशन या क्षेत्रामध्ये खूप सध्या आवश्यकता निर्माण झालेली आहे या क्षेत्राची. त्याचं कारण असं आहे की बदलत्या जीवनशैलीमध्ये किंवा या सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये माणसाला टिकाव धरण्यासाठी जी मनाची ताकद लागते तर ही मनाची ताकद आपल्याला आताशा कमी होताना दिसते. मग विद्यार्थ्यांमधले वाढते अभ्यासाचे ताण असतील, त्यांच्यातली परफॉर्मन्स अँक्झायटी असेल, मोठ्या वयात आल्यानंतर रिलेशनशिपमधले काही कॉन्फ्लिक्ट्स असतील किंवा त्यानंतर वृद्धापकाळामध्ये येणाऱ्या काही वेगळ्या स्वतंत्र राहताना एकटं राहताना येणाऱ्या काही समस्या असतील. सो विविध वयोगटांप्रमाणे किंवा विविध वयोगटांमध्ये सध्या बदलत्या काळाप्रमाणे बदलत्या लाईफस्टाईलप्रमाणे खूप सारे बदल त्यांच्याही मध्ये होत आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा विचार केला तर WHO सध्या आपल्याला जे सांगितलेलं आहे की मानसिक स्वास्थ्याची किती जास्त गरज निर्माण झाली आहे आणि त्याचा जर हेतू आपण समोर ठेवला तर आपल्याला असं लक्षात येतं की समस्याग्रस्त व्यक्तींची संख्या खूप, पण त्या मानाने समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. आणि मग म्हणून ही वाढती गरज लक्षात घेता बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राकडनं सुद्धा गेली अनेक वर्ष ह्या प्रकारचे कोर्सेस राबवले जातातच आहेत. पण आफ्टर कोविड किंवा कोविडच्या दरम्यान आपण ह्याच्या ऑनलाईन बॅचेसही सुरू केल्या. तर मुळातच एकूणच दैनंदिन आयुष्यात जाणवणारे ताण असतील, मुलांना अभ्यासाचे प्रश्न असतील, पालकत्वामध्ये येणाऱ्या काही अडचणी आहेत, नातेसंबंधांमध्ये येणाऱ्या काही प्रश्न असतील, वैवाहिक समस्या आहेत. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जाताना आपण समुपदेशक म्हणून कशा पद्धतीने काम करू शकतो याचे अतिशय इन डिटेल अभ्यासक्रम हा ह्या कोर्समध्ये आपण समाविष्ट केलेला आहे. सो त्याला म्हणतानाच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी असं का म्हटलं गेलं आहे तर ह्याच्यामध्ये ह्या कोर्समध्ये आपण सायकोलॉजीबद्दलही आधी जाणून घेतो. कारण काही मंडळी अशीही आपल्याला लक्षात येतात आमच्याकडे जेव्हा स्टुडंट्स म्हणून येतात ते की 20-20, 25-25 वर्ष एका वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर केलं आहे आणि आता ते स्विच झालेत सायकोलॉजी या फील्डकडे किंवा काउन्सिलिंग या फील्डकडे त्यांनी स्विच केलेलं आहे. सो मग अशा लोकांना मानसशास्त्र म्हणजे काय इथपासून सांगण्याची आवश्यकता असते किंवा तो विषय पण महत्त्वाचा आहे. सो आपण जेव्हा पाया पक्का करतो तेव्हाच आपण छान इमारत उभी करू शकतो असं जे आपण म्हणतो. तसं की सुरुवातीच्या काळामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या थिअरीज कोणकोणत्या आहेत, डेव्हलपमेंटल सायकोलॉजीचा आस्पेक्ट कसा आपल्याला सांगतोय की PG डिप्लोमामध्ये आपल्याकडे समोर येणारा क्लायंट हा वेगवेगळ्या एज ग्रुपमधला असतो. सो लहान वयापासून ते वृद्धापकाळापर्यंत बदलत्या गरजा कशा बदल कसे घडत जातात, वैकासिक त्यांचे टप्पे कोणते आहेत, हा लाईफस्पॅन आपण संपूर्ण बघतो. आणि मग त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू काउन्सिलिंग म्हणजे काय असतं, मग त्याची प्रोसेस नक्की कशी असते, केस हिस्ट्री घ्यायची म्हणजे त्याच्यात नेमकं काय घ्यायचं असतं, असं करत करत आपण थेरपीजकडे वळतो की प्रत्यक्ष जेव्हा आपण काही तंत्र क्लायंट बरोबर वापरतो किंवा क्लायंट बरोबर आपण काही काउन्सिलिंग सेशन्स जेव्हा प्रत्यक्ष घेतो तेव्हा ती घेत असताना त्यांची समस्या कशी लक्षात घ्यायची आणि त्या अनुषंगाने आपण कशी तंत्र वापरायची, कुठल्या थेरपीज त्यांना वापरल्या की त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो याबद्दलचा संपूर्ण अभ्यासक्रम हा सेकंड टर्ममध्ये म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये आपला हा पूर्ण होतो. सो असा हा संपूर्ण वर्षभराचा जवळजवळ 9-10-11 महिन्यांचा हा थिअरी कोर्स आणि त्याच्यानंतर 3-4 महिन्याची इंटर्नशिप पण या कोर्सला अटॅच करण्याचं हेच एक कारण आहे की प्रत्यक्षात आपण ज्ञान खूप घेतोय ना, पण प्रॅक्टिकली आपल्याला ॲप्लिकेशन लेवलला आपण त्याचा किती वापर करतोय किंवा तो आपण करू शकणार आहोत का, हा एक विश्वास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यावा आणि त्यांना प्रत्यक्ष काम करताना कमीत कमी अडचणी, कमीत कमी चुका त्यांच्याकडनं व्हाव्यात, हा त्याच्यामागचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही संपूर्ण इंटर्नशिपमध्ये सुद्धा त्यांना
मेंटॉरिंग दिलं जातं. त्यांच्या छोट्या छोट्या ज्या काही त्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या असतात, इंडिव्हिज्युअल केसेस घ्यायच्या असतात, त्यांचं सविस्तर त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं जातं. आणि एकूणच संपूर्ण अभ्यासक्रमातून समुपदेशनाचा एक वेगळा दृष्टिकोन आणि अर्थातच आपल्याला समुपदेशनाची ह्या काळामध्ये का गरज आहे काम करण्याची आणि कशा कशा पद्धतीत कोणकोणत्या प्रकाराने तुम्ही या दृष्टीने काम करू शकता याबद्दलचा एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा या संपूर्ण अभ्यासक्रमातनं प्रयत्न केला जातो. मी गेली 5 वर्ष या कोर्सला शिकवते. काही जे स्टुडंट्स अजूनही कनेक्टेड आहेत त्यांच्याकडनं जे मिळतात फीडबॅक आम्हाला ते असे आहेत की आम्हाला एक वेगळीच नजर मिळाली कामाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची, असं काहींचे फीडबॅक मिळतात. काहींकडनं असं लक्षात येतं की मी माझ्या मुलांबरोबर खूप नातं छान निर्माण करू शकले किंवा माझे काही फॅमिली इश्यूज होते आणि ते ह्या कोर्समुळे मला जो काही एक अप्रोच नवीन मिळाला त्यामुळे माझ्या ह्या फॅमिली इश्यूजवर खूप चांगल्या पद्धतीने मी वर्कआउट करू शकले. सो अशा मग म्हणजे मला सांगायचा आहे मुद्दा हा की व्यक्तिगत स्तर आणि तुमचं कामाचं क्षेत्र या दोन्ही ठिकाणी तुम्हाला ह्या कोर्सेसचा उपयोग हा नक्कीच होणार आहे. आणि त्या दृष्टीने मी असं तुम्हाला सगळ्यांनाच सजेस्ट करीन की जर तुम्हाला सायकोलॉजी काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल, एक वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ह्या कोर्सला नक्की ॲडमिशन घ्या. आणि आमच्या ह्या वेगवेगळ्या फॅकल्टीज खूप विविध तऱ्हेने म्हणजे शिकवण्याची पद्धतही आम्ही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग सगळी लेक्चर्स असतात. या कोर्स केल्यानंतरचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा की या कोर्सचं जे काही आपल्याला प्रमाणपत्र मिळतं तर हे प्रमाणपत्र महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नावाने आपल्याला मिळतं. तुम्ही सगळेच जण जाणता की 127 वर्षांहून जास्त काळ आपल्या या संस्थेला लोटला आहे आणि आजही त्यांचं काम अव्याहत चालू आहे. या संस्थेचे एकूण 72 युनिट्स आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं युनिट हे आपलं स्त्री अभ्यास केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रभर 7 ते 8 वेगवेगळ्या ठिकाणी आपली ही केंद्र आहेत. सो मला असं नक्कीच वाटतंय की ह्या प्रमाणपत्र जे काही तुम्हाला मिळणार आहे तर अत्यंत गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी अशी एक संस्था आणि ह्या संस्थेचं मिळणारं प्रमाणपत्र हे सुद्धा तुमच्या पुढील कामाच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी अपील करीन की हा कोर्स जरूर करा. Upgrade your career with our online courses in counseling psychology and be a mental health professional. For more details, visit www.bkwsc.org, call us on 8767947523.